राजे आम्हाला माफ करा अशी म्हणण्याची वेळ आता प्रत्येक शिवप्रेमीवर आणि शिवभक्तांवर आलेली आहे. कारण काल जी घटना महाराष्ट्रामध्ये घडली ती अत्यंत दुर्दैवी आहे आणि मराठी माणसाच्या मनाला आणि महाराष्ट्रात राहणाऱ्या आणि संपूर्ण देशात राहणाऱ्या मनाला एक ठेच पोहोचणारी काल घटना घडली. ती म्हणजे आपल्या राजाचा पुतळा काल ढासळला. जो अवघ्या 9 महिन्यापूर्वी उभारला होता. स्वतः नरेंद्र मोदी पंतप्रधान येऊन सुद्धा त्यांनी अनावरण केलं आणि तरी सुद्धा तो पुतळा ढासळला. याचंच दुःख संपूर्ण महाराष्ट्राला आणि संपूर्ण देशाला आहे. तो पुतळा नेमका का ढासळला, मुख्यमंत्र्यांनी नेमकं त्यावर काय बोलले, हेच आपण या व्हिडिओमध्ये समजावून घेण्याचा प्रयत्न करूयात. तर मित्रांनो, पुढे जाण्या अगोदर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. 9 महिन्यापूर्वी साधारणतः डिसेंबरमध्ये पुतळा शिवाजी महाराजांचा हा उभा करण्यात आला. राजकोटवर उभा करण्यात आला, सिंधुदुर्गमध्ये, मालवणमध्ये. आणि त्यावेळेस यात अनेक लोक, तिथले स्थानिक लोक सुद्धा बोलत होते की त्या घाई गडबडीत हा पुतळा उभा केला जातोय. पण त्यावर सरकारनं काही पाऊल न उचलता तो पुतळा पूर्ण केला आणि मोदींना आणून अनावरण केलं. आणि ते फक्त केलं मतांसाठी केलं असं विरोधकांचं आणि संपूर्ण जनतेचं आणि शिवप्रेमींचं मत आहे. कारण त्यावेळेस चालू होती ती लोकसभेची निवडणूक आणि लोकसभेची निवडणूक असल्या कारणामुळे स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी येऊन त्यांच्या हाताने ते उद्घाटन केलं, कारण ते आपले मत मिळावे. अरे आपला महाराष्ट्र कुठं चाललाय, आपला देश कुठं चाललाय, ज्या माणसाला आपण एक आदर्श मानतो, ज्या माणसामुळे आपण टिकून आहेत, ज्या माणसामुळे आपली माती आहे, त्या माणसाला राजकारणाने फक्त मतासाठी आपल्या विभाजलं गेलं आहे. फक्त मतासाठी राजकारणी काही लोक त्यांची नावं घेत आहेत. त्याच्यामुळे महाराज आम्हाला माफ करा अशी आमच्यावर आज वेळ आलेली आहे. मित्रांनो, आपल्याला वाईट वाटत असेल ही गोष्ट ऐकून की जे फक्त मतांसाठी राजकारण चालू आहे. शिवाजी महाराजांचा पुतळा इतक्या घाई गडबडीत उभारण्याचं कारण काय होतं? एका 24 वर्षाच्या कॉन्ट्रॅक्टदाराला तुम्ही कॉन्ट्रॅक्ट देता आणि त्या कॉन्ट्रॅक्टदारानं काम पूर्ण केल्यानंतर त्याची चाळणी छाननी न करता डायरेक्ट त्या पुतळ्याचं अनावरण करता. तो पुतळा मग संपूर्ण तिथं वारं येतं असं सांगता. मुख्यमंत्र्यांनी काल सांगितलं पत्रकार परिषदेमध्ये की वाऱ्यामुळे पुतळा पडला. मी तिथल्या जिल्हाधिकाऱ्याशी बोललो. 45 किमी वाऱ्या वाहत असल्यामुळे तिथला पुतळ्याचं हे नुकसान झालेलं आहे असं एकनाथ शिंदे मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. मित्रांनो, जर अरबी समुद्रामध्ये तुम्ही पुतळा उभारण्याचं बोलता, अरबी समुद्रामध्ये तुम्ही पुतळा 2019ला त्यावेळेस बोलले होते, त्याचं डिझाईन तयार झालं, सगळं तयार झालं, पण तो पुतळा अजून काही आलेला नाही. मात्र त्याचं तुम्ही तिथं उभा करण्याचं अरबी समुद्रामध्ये म्हणता, तर आम्हाला तर आश्चर्य आहे. जर अरबी समुद्रामध्ये कसा टिकून तो राहू शकतो? मग तुम्हाला आणि आम्हाला हा प्रश्न पडणं गरजेचं आहे की हा पुतळा नेमका पडला कसा? मित्रांनो, हा पुतळा फक्त मतांच्या राजकारणाने पाडला, मतांनी पाडला हे आपल्याला म्हणायला वावगं ठरणार नाही. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं पुतळा नेमका कशामुळे पडला असावा? आणि राजकारणावर आणि समाजकारणावरून आपल्या राजावर तुम्हाला व्यक्त होण्याची जर तुम्हाला संधी दिली तर तुम्ही काय बोलाल हे माझ्या कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. आणि योग्य ती कॉन्ट्रॅक्टदारावर कारवाई आणि जे जे ते भ्रष्टाचार केला असेल, ज्या ज्या लोकांनी हा पुतळ्यांचा पैसा खाल्ला असेल, अरे थोर मानव ज्यांचे विचार घेऊन आपण चालतो, ज्याच्या महाराष्ट्रात ज्याच्यामुळं आपला महाराष्ट्र संपूर्ण देश टिकून आहे, त्यांच्या विचारांमुळे त्यांच्या पुतळ्यांचे पैसे तुम्ही खात असाल तर तुम्ही नरकात गेल्याशिवाय राहणार नाहीत. ही एक शिवप्रेमींची, शिवभक्तांची एक मनातून आलेली एक भावना आणि एक आशीर्वाद समजा तुमचा. मित्रांनो, तुम्हाला नक्की व्हिडिओ कसा वाटला आणि तुमच्या भावना कमेंटमध्ये आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा आणि माझ्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.